नमस्कार मैत्रिणींनो, हा व्हिडिओ आहे स्पेशल तुमच्यासाठी. जर तुमचं लहान बाळ असेल आणि तुम्ही कुठे बाहेर ट्रॅव्हल करत असाल तर एक मेडिकल बॉक्स हा नेहमी तुम्ही सोबत ठेवायला हवा. मी जेव्हा पण ट्रॅव्हल करते एक मेडिकल बॉक्स मी माझ्यासोबत ठेवते माझ्या बाळासाठी. त्यामध्ये मी बेसिक मेडिसिन्स त्याच्या कॅरी करते, जसं की फिवरसाठी, पोट दुखण्यासाठी काही बँडेजेस, अशा काही बेसिक गोष्टी मी त्या मेडिकल बॉक्समध्ये कॅरी करते. आय नो जेव्हा पण आपण बाहेर जातो तेव्हा आपण हा विचार करतो की आपल्याला कुठे ना कुठे मेडिकल शॉप मिळून जाते. आय नो मिळते, बट त्या जेव्हा बाळाला काही होतं तेव्हा नक्कीच आपण हायपर असतो आणि त्या हायपरच्या टेन्शनमध्ये तुम्हाला माहीत नसते की आपण बाळाला कोणत्या मेडिसिन देतो, त्याचं नाव तुम्हाला आठवत नाही आणि त्याच कंपनीचं मेडिसिन तुम्हाला तुमच्या आसपासच्या शॉपमध्ये भेटून जाईल असेही नाही आहे. तर त्यामुळे जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल कराल, इव्हन तुम्ही 1 डेसाठी सुद्धा कुठे जात असाल तर नक्की काही बेसिक मेडिसिन सोबत कॅरी करा. आणि बाळाला जेव्हा बाळ जेव्हा रडत असते तेव्हा आई नक्कीच हायपर होऊन जाते. आपण जर वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्या काही मेडिसिन ठेवलेल्या असेल, मी बॉक्स याच्यासाठी तुम्हाला सांगते, जर वेगवेगळ्या ठिकाणी आपण मेडिसिन ठेवलेल्या असतील आणि आपणही हायपर असतो जेव्हा बाळ रडत असते, त्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट कुठे ठेवली हे घरच्यांना सांगण्याच्या कंडिशनमध्ये नसतो आणि इव्हन ते घरच्यांना सापडत सुद्धा नाही. जर तुमच्याकडे एखादा बॉक्स असेल तर त्या बॉक्समध्ये जर तुम्ही सगळ्या मेडिसिन एकत्र ठेवलेल्या असेल तर तुमचे हजबंड किंवा कोणी तुम्हाला त्या तो बॉक्स आणून देऊ शकतो आणि तुम्ही तात्काळ तुमच्या बाळाचा तिथल्या तिथे इलाज करू शकता आणि त्याला शांत करू शकता. जर तो थोडा वेळ शांत राहिला तर ओके, आणि नेक्स्ट डे तुम्ही बाळाला तुमच्या जवळपासच्या डॉक्टरांना नक्की दाखवा. बट जर फक्त थोडा बेसिक त्याला आराम मिळण्यासाठी काही बेसिक गोष्टी तुम्ही नक्की कॅरी करा आणि मी त्या नेहमी कॅरी करते. सो आज मी त्या तुम्हाला दाखवणार आहे. मग चला माझ्याबरोबर बघूयात त्या कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत त्या तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये तुमच्या बाळासोबत नक्की कॅरी करायला हव्यात. ओके, तर हा आहे माझा मेडिकल बॉक्स. हा असा बॉक्स तुम्हाला कोणत्याही शॉपमध्ये किंवा कुठेही मिळून जातो. 100ला 120ला जास्त प्राईस नाही आहे या बॉक्सची. सो आता बघूयात मी या बॉक्समध्ये काय काय कॅरी करते. तर फर्स्ट आहे हे ममाचं रोल ऑन. जर तुमच्या बाळाला मच्छर चावलं तर त्यावर तुम्ही असं त्याला रोल करू शकता आणि याचं खूप इफेक्टिव्ह आहे. मी स्वतः यूज केलेलं आहे. 1-2 दिवसामध्ये ते बाईट केलेलं सगळं निघून जाते, रेडनेस सगळा चालला जातो आणि खूप छान असा इफेक्ट आहे या रोल ऑनचा. हे तुम्ही कॅरी करू शकता जर इन केस तुमच्या बाळाला कुठे मच्छर चावले तर. सेम त्याबरोबर मी हे प्रोटेक्टर यूज करते, पॅचेस यूज करते, मच्छर प्रोटेक्टर आहे. हे पण छान स्मेल करतं, खूप युजफुल आहे. यामध्ये असे पॅचेस असतात जे तुमच्या बाळाच्या तुम्ही ड्रेसवर लावा आणि खूप छान स्मेल करतो आणि तुमच्या बाळाला मच्छरही चावत नाही. सो हेही मी कॅरी करते, कारण आपण कुठे कुठे जातो आपल्याला माहीत नसते तिथे मच्छर आहेत की नाही. सो मेन इम्पॉर्टंट गोष्ट मी ही नक्की सोबत कॅरी करते. त्यानंतर आहे फीवरचं मेडिसिन. हे आहे फीवरचं मेडिसिन. हे डॉक्टरनी सजेस्ट केलेलं आहे माझ्या बाळासाठी. मी तुम्हाला नक्की हे सांगेल की तुम्ही फक्त फीवरचं मेडिसिन घ्या सोबत, बट तुमच्या बाळाला कोणते सुटेबल आहे, तुमच्या डॉक्टरांनी कोणतं सजेस्ट केलेलं आहे, प्लीज तेच मेडिसिन तुम्ही घ्या. मी हे नाव दाखवते तुम्हाला म्हणून हेच मेडिसिन यूज करू नका. जे तुमच्या बाळाला डॉक्टरांनी सजेस्ट केलेलं आहे तेच मेडिसिन तुम्ही यूज करा. हे आहे माझ्या डॉक्टरांनी माझ्या बाळासाठी सजेस्ट केलेलं फीवरसाठी मेडिसिन, ते मी सोबत कॅरी करते. त्यानंतर आहे पोट दुखण्यासाठीचं मेडिसिन. गॅसेस किंवा पोट दुखण्यासाठी मी हे मेडिसिन देते माझ्या बाळाला आणि हे माझ्या बाळाला लहानपणापासून मी देते आहे. छान इफेक्ट पडतो, लगेच त्याला आराम मिळतो आणि हे पण तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारूनच द्या की तुमच्या बाळासाठी कोणतं सुटेबल आहे, कारण ते एजवर डिपेंड असते. त्यामुळे प्लीज तुमच्या डॉक्टरांशी सजेशन घ्या की पोट दुखण्यासाठी, फीवरसाठी कोणतं मेडिसिन तुम्ही तुमच्या बाळाला द्यायला हवं ते तुम्ही कॅरी करा. हे मी यूज करते. त्यानंतर आहे डायपर रॅश क्रीम. आपण बाहेर असलो की जास्त डायपर्स आपण आपल्या बाळाला यूज करतो. आय नो आपण त्याला डायपर फ्री टाईम देऊ शकत नाही, त्यामुळे कधीकधी त्याला रॅशेस होऊ शकतात. सो आत्ताच माझं बाळ खूप आजारी होतं, त्याला लूज मोशन झाले होते आणि थोडंसं रेडनेस मला वाटला तर मी ही डायपर रॅश क्रीम यूज केली. याचा खूप इफेक्ट मला जाणवला. एकाच यूजमध्ये रेडनेस पण पूर्ण निघून गेला आणि छान छान आहे हे ब्रँड.
हे मी यूज करते. त्यानंतर आहे नोझल स्प्रे. नोझल स्प्रे जर तुम्हाला सर्दीसारखं तुमच्या बाळाला नाक बंद झालेलं असं वाटत असेल कधी, तर त्यासाठी मी हा नोझल स्प्रे यूज करते. हाही माझ्या डॉक्टरांनी सजेस्ट केलेला आहे. तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारून सोबत कॅरी करू शकता. त्यानंतर आहे सर्दीसाठी जसं आपण विक्स लावतो तसं हे बेबीचं विक्स आहे. हे पण मी माझ्या बाळाला यूज करते जेव्हा जेव्हा त्याला सर्दी होते. हे तुम्ही छातीला आणि पाठीला रब करू शकता आणि खूप छान इफेक्टिव्ह आहे याचाही. सेम हे फक्त स्ट्रॉंग नसते, हे स्पेशली बाळांसाठी आहे. तर तुम्ही हे तुमच्या बाळाला लावू शकता जेव्हा पण सर्दी होते. हे पण मी सोबत कॅरी करते. त्यानंतर आहे सनस्क्रीम. सनस्क्रीम जेव्हा जेव्हा आपण उन्हामध्ये बाळाला घेऊन जातो, जसं आता समर येते, तर ही सनस्क्रीम तुम्ही नक्की बाळाला लावूनच बाहेर न्या. त्याच्यामुळे डायरेक्ट सनचा इफेक्ट तुमच्या बाळाच्या स्किनवर पडणार नाही आणि त्याला काही प्रॉब्लेम्स होणार नाही. सो मी ही सनस्क्रीम यूज करते. त्यानंतर आहे कैलाश जीवन. कैलाश जीवन ही आमच्या घरात नेहमी असते. आपल्याला सुद्धा आणि बाळाला सुद्धा याचा खूप यूज आहे. इवन आपल्याला जर तोंडामध्ये फोड आले तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हे यूज करू शकता आणि कुठे जखम झाली किंवा भाजलं कशासाठीही तुम्ही कैलाश जीवनचा वापर करू शकता. हे पण खूप छान आहे. हे पण मी नेहमी कॅरी करते. त्यानंतर आहे हे बँडेज. असं आपल्या जर बाळाला काही लागलं, इव्हन आपल्याला पण काही लागलं, तर असे 5-6 बँडेज तुम्ही नक्की कॅरी करा तुमच्या बॉक्समध्ये. मी असे बँडेजेस कॅरी करते. त्यानंतर कॉटन आणि हे आहे अ, एक बँड. जसं आपल्याला काही लागलं तर ते कॉटन लावून आपण ही अशी पट्टी बांधू शकतो. ही पण मी सोबत कॅरी करते. सो हा आहे माझा मेडिकल बॉक्स. बेसिक मेडिसिन ज्या मी कुठेही बाहेर जाताना ट्रॅव्हल करताना सोबत घेऊन जाते. आणि यानंतर तुम्ही याचा बॉक्स बनवून ठेवा. इवन आपण घरी असतो तेव्हा काही बेसिक मेडिसिन आपल्याला अशा एका डब्यामध्ये हव्या आहेत, ज्या इझिली सापडून जाईल तुमच्या बाळासाठी, तुमच्यासाठी, कुणासाठी. इवन 2 बॉक्स करा. एक बाळासाठी करा, एक तुमच्यासाठी करा, असं माझं सजेशन आहे. पोटदुखण्याची, तापाची अशा बेसिक मेडिसिन ह्या तुमच्या तुमच्या बॉक्समध्ये ठेवा आणि अशा मेडिसिन्स हा बाळासाठी बॉक्स करून त्यामध्ये ठेवा आणि ट्रॅव्हल करताना नक्की हा बॉक्स कॅरी करा. तर मैत्रिणींनो, हा होता माझा छोटासा ब्लॉग तुमच्यासाठी, तुमच्या बाळासाठी. जेव्हा पण तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तर प्लीज असा मेडिकल बॉक्स तुम्ही कॅरी करा, ज्याने तुम्हाला किंवा तुमच्या बाळाला कोणताच प्रॉब्लेम होणार नाही. आणि अशाच मी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, जे मी माझ्या डेली लाईफमध्ये यूज करते. त्यामुळे माझी लाईफ इझी झाली आहे. तसंच तुमची पण लाईफ इझी करण्यासाठी मी ते आयडियाज नक्की तुमच्याशी शेअर करेन. सो प्लीज मला सपोर्ट करा आणि काही चुकले असेल तर प्लीज समजून घ्या. आणि नवीन नवीन गोष्टींबद्दल तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट करा. मी नक्की तुम्हाला कमेंटमध्ये रिप्लाय करेल. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींबरोबर सुद्धा शेअर करा की त्यांना पण या गोष्टींचा बेनिफिट होईल. आणि थँक्यू सो मच. बाय बाय. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.